इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा आणि अनुभवायचा सुद्धा असतो. तर नमस्कार मित्रांनो, आता मी पोहोचलेलो आहे बरोबर पावनखिंडीच्या इथं. पाठीमध्ये तुम्ही बघू शकता की हा मेन चौक आहे. इथून आपण खाली गेल्यानंतर आपल्याला मेन पावनखिंड लागणार आहे. चला तर मग आता पहिल्यांदा आपण पावनखिंड बघूयात. आता मी आहे पाठीमध्ये जो बघत आहात तो आहे ध्वजस्तंभ, जे ज्ञात व अज्ञातमुळे आपल्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले त्यांच्यासाठी हा ध्वजस्तंभ तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही पाठीमध्ये बघू शकता. आणि याच ध्वजस्तंभाला बुरजासारखा आकार देण्यात आलेला आहे आणि याच ध्वजस्तंभावरती आपला भगवा अभिमानाने फडकत आहे. आपल्या महाराजांसाठी व आपल्या स्वराज्यासाठी ज्ञात व अज्ञात अशा वीर मावळांनी या पावनखिंडीच्या लढाईमध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलं व धारातीर्थ पडले. अशा या सगळ्यांसाठी एक शौर्यस्तंभ इथे या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि समोर जर बघितलं तर तुम्ही ढाल, तलवार आणि काही भगवे ध्वज आपल्याला फडकताना आपल्याला दिसत आहेत. आता मी आलेला आहे बरोबर खिंडीमध्ये. तुम्ही पाठीमध्ये बघू शकता ही सगळी खिंड आहे. त्याकडे आपण फक्त विचार करू शकतो की मावळ्यांनी कशी खिंड लढवली असेल. आणि या खिंडीमध्ये उतरण्यासाठी या लोखंडी पायऱ्या केलेल्या आहेत. ही खिंड पाहिल्यानंतर आपला प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येईल. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व निर्णायक लढाई याच खिंडीमध्ये घडली होती. छत्रपतींना विशाळगडावरती पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी बांधल व ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आपले बलिदान दिले होते. पावनखिंड म्हणजे काय व पावनखिंडीचा इतिहास माहिती नाही असा महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. इतिहास म्हणजे फक्त ह्या कानानं ऐकायचा आणि त्या कानानं सोडून द्यायचा इतकाच इतिहास आपला मर्यादित नाही आहे. तर इतिहासातून आपण काही गोष्टी शिकल्या पण पाहिजेत. तर पावनखिंडमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की एवढी मोठी खिंड जी आहे ती त्यावेळेला कशी लढवली असेल तर फक्त आपण कल्पनाच करू शकतो. मी आता बघितलं असणार आहे की आपण ही खिंडीमध्ये मोठे मोठे दगड देखील आहेत. त्यात आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये फक्त निसत तेच आहे की महाराज
पन्हाळ्याच्या वेढातून निसटले. परत तिथनं पन्हाळा ते पाऊण इथं पतर जी दौड मारली तिथून मावळे थकले असतील. त्यानंतर ना इथं येऊन सुद्धा आणि परत तिची निकराची शर्यतीतून लढाई देखील आणि परत झाली. जे बाजीप्रभू देशपांडे होते त्यांची लढण्याची इच्छाशक्ती बघा इतकी प्रबळ होती की जो पत्र विशाळगडाहून 3 तोफांचा आवाज येत नव्हता तो पत्र बाजीप्रभूंनी ही खिंड लढवली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या खिंडीमधून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. इतिहास वाचायचा आणि सोडून द्यायचा असं नाही, तर तो जगायचा सुद्धा असतो आणि अनुभवायचा सुद्धा असतो. इतिहासातून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. आता याच पावनखिंडीमध्ये आपल्याला कोणती प्रेरणा मिळते ते आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की पन्हाळ्याच्या वेढातून भर पावसाळ्यात राजे निसटले होते. जी भर पावसात जी दौड मारली त्यामुळं किती थकवा आला असेल, मावळ्यांचे काय हाल झाले असतील याची फक्त आपण आता कल्पनाच करू शकतो. तरीसुद्धा इथं आल्यानंतर काही संकट अजून का टळलं नव्हतं. गनिम इथं पत्र पोचतो. गनिमाला बघितल्यानंतर ना बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, रायाजी बांदल व ज्ञात व अज्ञात मावळ्यांच्या मनामध्ये एकच ध्येय निर्माण होतं की आपल्या राजाला वाचवलं पाहिजे, आपल्या लाखाच्या पोशिंद्याला वाचवलं पाहिजे. आपल्याला स्वराज्य वाचवायचं असेल तर आपल्या राजाला सुखरूपपणे विशाळगडावरती पोच केलं पाहिजे. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच ध्येय निर्माण होतं, ते म्हणजे समोरच्या शत्रूला एक खिंडीमधून एक पाऊल सुद्धा पुढे टाकू द्यायचं नाही व त्यासाठी आपला जीव गेला तरी पण चालेल. ज्यावेळी महाराज गडावरती पोचले व 3 तोफांचा इशारा दिला बाजीप्रभूंना की मी आता सुखरूपपणे गडावरती पोचलो आहे, त्यावेळी बाजीप्रभूंनी आपला प्राण सोडला व आपलं ठरवलेलं ध्येय पूर्ण केलं. तसंच आपण पण आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवलं पाहिजे आणि जो पत्र ते मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचा पाठलाग केला पाहिजे. वाटेमध्ये खूप अडचण येतील, खूप संकट येतील, पण त्या संकटांना आपण पूर्ण उरायचं. आणि जसं बाजीप्रभूंनी आपलं ध्येय पूर्ण केलं तसं आपण पण आपलं ध्येय पूर्ण करायचं. तसंच प्रतापगडावर जर अफजल खानाचा कोतळा पडला त्या लढाईतून खूप काही घेण्यासारखं, शाहिस्त खानाची बोटं तुटली त्या लढाईमधून पण खूप काही घेण्यासारखं आहे. ज्या वेळेला आपण प्रतापगडावरती जाऊ त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून बेल बटनवरती क्लिक करा व ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील.